नमस्कार. आज आपण कैरीचे लोणचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत. इथे 2 किलोचं प्रमाण घेतलं आहे. त्यासाठी 2 किलो कैरी, लोणच्याची कैरी घेतली. यांना 2 ते 3 तास पाण्यात व्यवस्थित भिजवून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलं आहे. आता इथून पुढे काळजी घ्यायची की हे ओलसरपणा किंवा कुठल्याच प्रकारचा पाण्याचा अंश कैरीच्या लोणच्याला लागता कामा नये. त्यानंतर यांना एकतर तुम्ही फोडून आणू शकतात. मी याला बाहेरूनच फोडून आणलं आहे आणि याला स्वच्छ करून घेतलाय. म्हणजे जर कैरीची कोय असेल तर ती काढून घेतली आणि एकदा स्वच्छ पुसून घेतलं आहे. आता या फोडींना हळद आणि मीठ लावून घ्यायचे. हळद इथे पोहे खायच्या चमच्याने 4 मोठे चमचे आणि मीठ 100 ग्राम लावून घेतलंय. हे एका भांड्यामध्ये लावून याला थोडं व्यवस्थित मिक्स करायचं आणि रात्रभरासाठी इथे झाकून ठेवायचं. तुम्ही यांना 4 ते 5 तासासाठी सुद्धा मुरायला ठेवू शकता. आता दुसऱ्या दिवशी किंवा 4 ते 5 तासानंतर या कैऱ्यांच्या फोडींना छानपैकी पाणी सुटलेलं असते. हे सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आणि एकतर उन्हामध्ये किंवा फॅन खाली याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे. याचा ओलसरपणा जाईपर्यंत एका भांड्यामध्ये 3 पाव किंवा 1 लिटर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकतात. मी इथे साधं सोयाबीन तेलच घेतलेलं आहे. हे कडकडीत गरम होईपर्यंत 4 चमचे धने, 4 चमचे मेथी, 4 चमचे बडीशोप मंद आचेवर भाजून घ्यायची आणि त्याचबरोबर 1 पाव पिवळी मोहरी सुद्धा भाजून घ्यायची. ह्यातील अर्धी मोहरी मिक्सरला थंड झाल्यावर बारीक करायची आणि बाकीचे जिन्नस सुद्धा बारीक करायचे, पण मेथीदाणा बारीक करून थोडा बाजूलाच ठेवायचा. नंतर हे बारीक केलेले सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे. तसेच बारीक न केलेली पिवळी मोहरी सुद्धा यामध्ये टाकायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही लोणचं मसाला 100 ग्राम वापरू शकतात. त्याचप्रमाणे 100 ग्राम गूळ घेतलाय. तुम्ही जास्त कमी करू शकतात किंवा स्किपही करू शकतात. आता इथे मिठाचं प्रमाण हे 300 ग्राम घ्यायचं आहे. आता तेल बरचसं कोमट झालंय. यामध्ये आता मेथीदाणे तळून घ्यायचे आहे. थोडेसे मेथीदाणे आधी टाकून बघा. तेल जास्त गरम असेल तर ते जळू शकतं. आता तयार केलेल्या लोणच्या मसाल्यावरती थोडंसं तेल टाकून त्याला मिक्स करायचं आणि नंतर अर्धा वाटी तिखट त्यामध्ये टाकायचं. वरून त्यामध्ये कोमट असलेलं तेल टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि संपूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचं. आता तुम्ही हिंग सुद्धा यामध्ये 1 चमचा वापरू शकता, पण मी इथे हिंग थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये टाकलं आहे आणि त्याचा तडका वरतून दिलाय. त्याची चव थोडी वेगळी लागते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात आणि गूळ सुद्धा कमी जास्त वापरू शकतात. आता हे मिश्रण संपूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये कैरीचे जे काप केले होते ते यामध्ये टाकायचे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा, आपल्याला हे थंड झालेल्या मिश्रणामध्येच कैरीचे काप टाकायचे आहे आणि इथून पुढे किंवा सुरुवातीपासून अंड्यांना किंवा हाताला सुद्धा लागू द्यायचं नाही, नाहीतर लोणचं खराब होते. आता यामध्ये 50 ग्राम मीठ अजून आपण खाली एका बरणीत टाकणार आहोत, जेणेकरून लोणचं हे व्यवस्थित टिकते. आणि मिक्स केल्यावरती हे लोणचं भरून घ्यायचं. भरणी सुद्धा कोरडी हवी. तुम्ही लागलं तर फॅन खाली किंवा उन्हामध्ये याला वाळवून घेऊ शकतात. आता हे कैरीचं लोणचं तयार आहे. लोणचं जर उन्हाळ्यात करणार असाल तर या लोणच्याच्या भरणीला पाण्यामध्ये ठेवायचं आणि याला ओल्या कपड्याने गुंडाळून ठेवायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही. तसंच थंड हवा जसं की कूलरच्या समोर ठेवलं तर फारच छान, म्हणजे लोणचं हे उन्हाळ्यात खराब होत नाही. या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गूळ टाकून बघा. खूप छान लोणचं होते आणि बरेच दिवस टिकते. नक्की ट्राय करा.